तर 11 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळ करतंय। स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा यामध्ये सगळीकडे हा भ्रष्टाचार सुरू आहे। हे एज्युकेशन सिस्टमचं फेल्युअर आहे। हे अतिशय खेदजनक बाब आहे। याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार जबाबदार आहे। विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणारी नेटच्या परीक्षेत मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर ही परीक्षा पेपर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रद्द करण्याची नामुष्की सरकारवर उडवली आणि त्यानंतर आता ही परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं, संतप्त झाल्याचं पाहायला मिळतं। आपण थेट विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत। 18 तारखेला पेपर होतो, 19 तारखेला सरकार म्हणतं की परीक्षा रद्द झाली आहे। नेमकं तुम्हाला काय कळवण्यात आलं ह्या संदर्भात? खरं तर अशा बातम्या पेपरला टीव्ही न्यूजला आल्यानंतर हिंदुस्तान टाइम्सनी मला वाटतं पहिल्यांदा ती बातमी केली की नेटचा पेपर रद्द करण्यात आलेला आहे। आणि नेटचा पेपर रद्द करत असताना सायबर सिक्युरिटीच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल केला आहे पेपर लीकचा, तो गुन्हा दाखल केलेला असं आपल्या लक्षात येतं। आणि 18 तारखेला पेपर झाला आणि 19 तारखेच्या संध्याकाळी ह्या सगळ्या बातम्या टीव्ही चॅनेल्सला किंवा पेपरमध्ये पण आलेल्या आपण बघतो। मला वाटतं की याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। देशभरातले 11 लाख विद्यार्थी जर फॉर्म भरत असतील तर 11 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी म्हणजे सरकार खेळ करतंय। हा खूप मोठा गुन्हा आहे असं सरकारने त्यांना मान्य करावं आणि हे एज्युकेशन सिस्टमचं फेल्युअर आहे असं मला वाटतं। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नक्कीच 11 लाख विद्यार्थी, जसं त्यांनी सांगितलं 11 लाख विद्यार्थी संपूर्ण देशभरातून ही परीक्षा देत असतात। या परीक्षेची शुल्क असतं किंवा तुम्हाला जे सेंटर्स असतात जे बाहेरगावी असतात, हे सगळं करत असताना पेपर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगण्यात येत आहे की पेपर रद्द झाला। आता नेमकी तुमची मनस्थिती काय आहे? पुन्हा परीक्षा झाली तर ती देण्याची मानसिकता आहे का? आता अशी मानसिकता तर तयार केली पाहिजे, कारण काय झालेलं आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली गेलेली होती, ती परीक्षा घेत असताना मुळात पारदर्शकपणे परीक्षा होणं अपेक्षित होतं, पण ती झालेली नाही। हे अतिशय खेदजनक बाब आहे। आणि ज्या पद्धतीनं नेट परीक्षेचं जे काही वेळापत्रक त्यांनी दिलेलं होतं किंवा सेंटर त्यांनी दिलेले होते, ते सेंटर पुणे जर सेंटर असेल तर वाघोलीसारख्या, मंचरसारख्या किंवा भिगवण आणि दौंडसारख्या ठिकाणी विद्यार्थ्याचे नंबर आले होते, तरी देखील विद्यार्थी काही करून तो परीक्षेला गेला आणि व्यवस्थितरित्या परीक्षा दिला आणि परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या रोजी कळलं की परीक्षा कॅन्सल करण्यात आलेली आहे। पण ही बाब अतिशय खेदजनक आहे। विद्यार्थ्यावरती जे काही 6-6 महिने विद्यार्थी अभ्यास करतात, त्या अभ्यासाला कुठेतरी वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे, कारण ही परीक्षा मुळात त्यांनी पारदर्शक घेणं अपेक्षित होतं, ते पारदर्शक झाली नाही। एज्युकेशन मिनिस्ट्रीचं ते फेल्युअर आहे आणि त्यांनी ते मान्य करावं आणि लवकरात लवकर परीक्षा 1 महिन्यामध्ये घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे। नक्कीच तुम्हीही ही परीक्षा दिलीत, तुम्ही कुठले आहात, कुठं परीक्षा दिलीत आणि या परीक्षेसाठी जे शुल्क असतं ते किती भरलं होतं, किती वर्ष या परीक्षेची तयारी करताय? ओके, मी अंबाजोगाईवरून आलेलो आहे। पुणे सेंटर दिलं होतं। ॲक्च्युली पुणे सेंटर दिलं असताना सुद्धा माझा नंबर मंचरला आला होता। मला इथला काय परिसर माहीत नसताना सुद्धा विथ फॅमिली मी तिथे मंचरला गेलो। तिथं सेंटर म्हणजे सापडायला वगैरे वेळ लागला आणि ती परीक्षा कंडक्ट करून दुसऱ्या दिवशी असं म्हणजे समजण्यात आलं की मीडियाच्या माध्यमातून की परीक्षा कॅन्सल झाली। आता करायचं काय? ह्या मनस्थितीला जबाबदार कोण आहे आमच्या झालेल्या? हे आता विद्यापीठ अनुदान आयोग नेमकं नेमलं आहे कशासाठी? पोरांचं म्हणजे मुलांचा काय म्हणजे विद्यार्थ्यांचं हेरसांड करण्यासाठी का? एकतर कष्ट करायचे, अभ्यास करायचा रात्रंदिवस एक करून प्राध्यापक इतकं कॉम्पिटिशन असताना सुद्धा आणि याच्यामध्ये ह्यांनी हे दुसऱ्या दिवशी सांगतात की कॅन्सल रद्द झाली म्हणून करायचं काय आम्ही नेमकं? नक्कीच 2 दिवसापूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी नीटची परीक्षा रद्द होते, त्यात मोठा घोळ होतो। त्यानंतर आता नेटच्या परीक्षेतही तसंच काहीसं पाहायला मिळत आहे। नक्की या सगळ्या प्रश्नात जबाबदार कोण आहे आणि ते जबाबदार असतानाही विद्यार्थी भरडले जात आहेत का? ह्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार जबाबदार आहे। केवळ नीट किंवा नेट ह्याच परीक्षा नाही तर स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती परीक्षा यामध्ये सगळीकडे हा भ्रष्टाचार सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये फार मोठे अधिकारी आहेत। कारण विद्यार्थी जे शेतकरी, शेतमजुरांचे मुलं आहेत ते तासनतास अभ्यास करतात, 24 तास अभ्यास करतात, 365 दिवस अभ्यास करतात, मात्र त्यांच्यावर अन्याय करून कुठंतरी हे जे पैसे भरतात किंवा जे भ्रष्टाचार करून पात्र होण्यासाठी हे करतात, त्यांच्याकडून हे अधिकारी ते पैसे घेतात, हा माझा आरोप आहे। आणि एक वकील म्हणून ह्या संदर्भामध्ये मी हायकोर्टामध्ये PI दाखल करणार आहे।
नक्कीच. त्यामुळे जरी सरकारच्या चुकीमुळे ही नेटची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली, कोणताही गोंधळ झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली असली, तरी विद्यार्थ्यांचं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक जे खच्चीकरण झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया गेलेलं आहे, त्यासाठी आता सरकार काय पावलं उचलणार, त्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार, या निर्णयाच्या प्रतीक्षेत हे सगळं विद्यार्थी असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे.